नसेल भगवा शिरावर तर बसेल परका उरावर। ही शिवसेनेची घोषणा मुंबईत चांगलीच तेव्हा गाजली होती। याला कारण होतं मुंबईत उत्तर भारतीयांचं वाढलेलं प्रमाण। आज मराठी मतदारांनंतर मुंबईत उत्तर भारतीय मतदार लक्षणीय आहेत हे विसरून चालणार नाही। त्यामुळे त्यांचा कल जिकडे असेल तो पक्ष विजयी होण्याची शक्यता जास्त आहे। पण आता उत्तर भारतीय मतदार भाजपला साथ देताना दिसत आहेत, ज्या आधी काँग्रेसला साथ देत होते। आता होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत अनेक पक्षांनी उत्तर भारतीय उमेदवार देत मतासाठी तडजोड केली आहे। ठाकरे गटानं देखील काही अमराठी उमेदवारांना उमेदवारी दिली आहे। कोण आहेत उत्तर भारतीय उमेदवार, किती जणांना संधी मिळाली, चला हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी संजना कट टू कट मध्ये आपलं स्वागत। भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी नुकताच मीरा भाईंदरमध्ये एक विधान केलं। इतके नगरसेवक निवडून आणा की उत्तर भारतीय व्यक्ती महापौर झाला पाहिजे, असं ते म्हणालेत। खरं तर मुंबई महापालिकेसाठी त्यांचे विधान असलं तरी मुंबई आणि परिसरात उत्तर भारतीय मतदारांचा वाढता कल हा दिसून येणार आहे। याला कारणीभूत आहे उत्तर भारतीयांची लक्षणीय वोट बँक। ज्यावेळी शिवसेनेचा जन्म झाला त्यावेळी मुंबईत दक्षिण भारतीय जास्त होते, म्हणूनच बजाव पुंगी हटाओ लुंगी या आंदोलनाचा जन्म झाला होता। पण आता दक्षिण भारतीयांची जागा उत्तर भारतीयांनी घेतली। आज मुंबईत उत्तर भारतीय मतदार किती आहेत याची माहिती घेऊयात। आज विविध निवडणूक आकडेवारी आणि सर्वेक्षणानुसार मुंबईतील एकूण मतदारांपैकी 18 ते 20% मतदार उत्तर भारतीय आहेत। मालाड, कांदिवली, कोरेगाव, कुर्ला, गोवंडी, मानखुर्द, मुलुंड आणि भांडूपचा काही भाग तसेच धारावी आणि इतर मोठ्या झोपडपट्ट्यांमध्ये उत्तर भारतीय कामगारांचं प्रमाण मोठं आहे। त्यामुळे या भागात ते निर्णायक ठरतात। आज मुंबईत 36 आमदार आहेत, त्यात देखील उत्तर भारतीय काही आमदार आपण बघूयात, जसे की आमदार संजय उपाध्याय, विद्या ठाकूर, मनीषा चौधरी, मंगलप्रभात लोढा, अबू आझमी, असलम शेख हे उत्तर भारतीय आमदार आहेत। तर गुजराती आमदारांमध्ये बोलायचं झालं तर महापालिका निवडणुकीत त्यांचं मतदान जे असणार आहे ते देखील लक्षणीय असणार आहे। आणि आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी हा मुद्दा चर्चेत आलाय। अनेक पक्षांनी अनेक उत्तर भारतीय उमेदवार दिलेत। सर्व राजकीय पक्षांचा विचार केला तर यंदाच्या महापालिका निवडणुकीत 60 ते 70 उमेदवार उत्तर भारतीय आहेत। आणि विशेष म्हणजे यात काँग्रेसनं आघाडी घेतली। काँग्रेसनं कोणत्या उत्तर भारतीयांना उमेदवारी दिली की तिकीट दिले बघूयात। यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मधून रेखा ठाकूर, 61 मधून दिव्या सिंग, 66 मधून मेहर मोहसिन हैदर, 71 मधून राधा यादव, 81 मधून कविता सरोज, 83 मधून सुदर्शन सोनी, 51 मधून रेखा सिंग, 165 मधून मोहम्मद आझमी, तर सामी आझमी यांना 167 मधून, तर रहबर सिराज खान यांना 102 प्रभागातून निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली। तसेच 175 मधून रहबर खान निजामुद्दीन रैन, 34 मधून हैदर असलम, 04 मधून राहुल विश्वकर्मा, नरेंद्र कुमार शर्मा यांना 5 मधून, तर राजदीप पांडे यांना प्रभाग क्रमांक 23 मधून, तर अनंत यादव यांना 28, देवकुमार कनोजिया यांना 29, तर 44 मधून मंजू यादव यांना तिकीट देण्यात आले। खरं तर अल्पसंख्याक मतदार ही काँग्रेसची हक्काची आणि पारंपरिक वोट बँक मानली जाते। त्यामुळे त्यांना पुन्हा आकर्षित करण्यावर पक्ष नेतृत्वानं विशेष भर दिल्याचं उमेदवारी यादीतून स्पष्ट होतं। सपानं देखील अर्थात समाजवादी पार्टीने देखील जास्त उमेदवार दिलेत। वॉर्ड 20 मधून मोहम्मद अझरुद्दीन सिद्दीकी, 64 मधून डॉक्टर शीला अखिलेश यादव, 90 मधून सना अब्बास कुरेबी, सुमैया शेख शब्बीर यांना 96 मधून, तर शाहरा शाफत खान आझमी यांना देखील 96 मधून उमेदवारी देण्यात आली आहे। 134 मधून शहनाज समीर शेख, 135 मधून रुखसाना नाझीम सिद्दीकी, 137 मधून अहाद युनुस कुरेशी, 141 मधून जायदा इनायतुल्ला कुरेशी, आयशा रहमतुल्ला सय्यद यांना 143 मधून, तर डॉक्टर अस्मा ठाकूर यांना 174 मधून, तर 181, 88 आणि 201 मध्ये मोहम्मद अरशद मुमताज शेख, गौस मोहिद्दीन लतीफ खान आणि इरम साजिद अहमद सिद्दीकी यांना अनुक्रमानं उमेदवारी देण्यात आली आहे। खरं तर हे जे उमेदवार आहेत यात मुस्लिम उमेदवार जास्त आहेत। समाजवादी हा मुळात उत्तर प्रदेशमध्ये प्रभाव असणारा पक्ष आहे, त्यामुळे त्यांच्या यादीत उत्तर भारतीय उमेदवार असणं सामान्य गोष्ट आहे। या यादीत भाजप 3ऱ्या क्रमांकावर आहे। भाजपच्या यादीकडे पाहायला गेलं तर 13 मधून राणी त्रिवेदी, 23 मधून शिवकुमार झा, 24 मधून स्तती जयस्वाल, गणेशा यादव 31 मधून, सिद्धार्थ शर्मा 36 मधून, विनोद मिश्रा 43 मधून, संगीता ज्ञानमूर्ती शर्मा 44 मधून, तर 69 मधून सुधा सिंह, तर ममता यादव 72 मधून, 110 आणि 122 मधून जैनी शमी आणि चंदन शर्मा, तर 174 मधून साक्षी कनोजिया यांना तिकीट देण्यात आले। खरं तर मुंबईच्या राजकारणात उत्तर भारतीय मतदारांनी भाजप यांचं नातं गेल्या दशकात अत्यंत घट्ट झाले। एकेकाळी काँग्रेसची हक्काची मतपिढी असलेला हा समाज आता भाजपकडे झुकला। योगी आदित्यनाथ, नितीश कुमार यांना मिळालेलं यश आणि त्यांचं भाजप कनेक्शन यामुळे मुंबईत देखील उत्तर भारतीय भाजपसोबत राहण्याची दाट शक्यता आहे।
आता बघा, मराठी महापौर होणार असा ठाकरेंनी जो नारा दिलाय, त्यांनी देखील काही अमराठी उमेदवार दिलेले आहेत. प्रभाग क्रमांक 227 मधून रेहाना गफूर शेख, प्रभाग क्रमांक 134 मधून सकीना बानू, 124 मधून सकीना शेख, प्रभाग क्रमांक 62 मधून जिशान चंगेज मुंतानी, प्रभाग क्रमांक 64 मधून सबा हरून खान, प्रभाग क्रमांक 56 मधून लक्ष्मी भाटिया, 1 मधून फोरम परमार, 4 मधून राजू मुल्ला इतक्यांना उमेदवारी देण्यात आली. खरं तर राज ठाकरे यांनी नेहमीच मराठीचा मुद्दा आक्रमकपणे मांडला असला तरी यंदा त्यांनी आपल्या पहिल्या यादीमध्ये या 6 अमराठी चेहऱ्यांना संधी दिली आहे. यामध्ये वॉर्ड क्रमांक 115 मधून ज्योती अनिल राजभोज, वॉर्ड क्रमांक 207 मधून शलाका आर्यन, वॉर्ड क्रमांक 139 मधून शिरोमणी येशू जगली, तर 21 मधून सोनाली देव, 81 मधून शबनम शेख आणि 110 मधून हरिनाक्षी मोहन चिरात यांना संधी देण्यात आली. म्हणजे बघा, उद्धव आणि राज ठाकरे यांनी अमराठीच्या मुद्द्यावर जोर दिलाय. खरं तर मराठी भाषेच्या निमित्तानंच ठाकरे बंधू एकत्र आलेत. मराठी माणसाची मतं मिळावी म्हणून पद्धतशीरपणे दोघंही जागा वाटप करतात किंवा झाले. मात्र हे करत असताना दोघांनी काही वॉर्डात अमराठी उमेदवारांना तिकीट देत भाजपच्या विरोधात तिरकी चाल खेळली. मराठीच्या मुद्द्यावर प्रचार करून मराठी माणसाच्या हृदयात हात घालायचा आणि दुसरीकडे काही ठिकाणी अमराठी उमेदवार उभे करून भाजपच्या वोट बँकला भगदाड पाडण्याचा ठाकरेंचा प्रयत्न आहे. आता तो किती यशस्वी होईल हे निकाल आल्यानंतर समजणार आहे. खरं तर भाजप नेहमीच हिंदी भाषिक मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आले, त्यात यशस्वी झाले. उद्धव ठाकरेंनी देखील मी मुंबईकर असं कॅम्पेन राबवलं होतं. मनसेने तर रेल्वे भरतीमध्ये उत्तर भारतीयांची धुलाई केली होती, पण नंतर त्यांनी देखील हिंदुत्वाचा नारा देत त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला, हे विसरून चालणार नाही. आता ही दुरावलेली उत्तर भारतीय मतं मनसेसोबत आली तर काँग्रेस मुंबईत या विचार करूनच काँग्रेस मुंबईत वेगळं लढते. शिंदे गटाचं वेगळं अस्तित्व दिसत असलं तरी भाजपच्या रणनीतीवर शिंदे गटाचं राजकारण सुरू आहे. थोडक्यात काय तर भाजपामागं शिंदे गटाची फरफट होते, त्यामुळे त्यांनी देखील मराठी अमराठी अशी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. विशेष म्हणजे या अगोदर मुंबई सरस पक्षाकडून अमराठी आणि खास करून उत्तर भारतीय नगरसेवक झालेत, त्यामुळे त्यांना यावेळी ही संधी मिळणारच होती. पण प्रमाण किती असणार यावर लक्ष होतं. आता हे उत्तर भारतीय नक्की कोणाच्या बाजूने पारड्यात उभे राहतील, कोणाला मत देतील हे निकाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र तुम्हाला काय वाटतं, ज्या ठाकरेंनी मराठीचा मुद्दा उपस्थित केलाय त्यांनी अमराठी मतांना म्हणजे उमेदवारांना उमेदवारी दिली आहे भाजपच्या विरोधात किंवा भाजपला अपयश यावं म्हणून, ते उपयोगी होईल का? आणि भाजपनं जी चाल खेळली ती देखील उपयोगी होईल का? काँग्रेससोबत उत्तर भारतीय मतं राहतील की भाजपसोबत? काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला कळवायला विसरू नका.